मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे व्यक्ती दिसतात. चांगलेही व्यक्ती आपल्या नजरेस पडतात. चांगल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बरेचदा आपल्याला दिसते की खूप अडचणी येत आहे, खूप समस्या येत आहे. म्हणजेच चांगले वागणे हे वाईट आहे का, असा प्रश्नसुद्धा आपल्याला येऊन जातो. मित्रांनो, चांगल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग येतात. याचे सुद्धा कारण समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, एखादा समूह आहे, तो आपल्या समोर आहे आणि एखादे काम आपल्याला एखाद्याच व्यक्तीला द्यायचे आहे. तो व्यक्ती ते काम चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. मग आपण कोणाला निवडणार? तर असा व्यक्ती निवडणार की ज्या व्यक्तीमध्ये ते काम करण्याची क्षमता आहे, सर्वोत्तम क्षमता आहे, अशाच व्यक्तीला आपण निवडू. मित्रांनो, इथे सुद्धा नियम तोच आहे, निसर्ग नियम आहे. म्हणजेच कठीण परिस्थिती ही कोणाला निसर्ग देत असतो? ज्या व्यक्तीमध्ये ती गोष्ट सहन करण्याची शक्ती आहे, अशाच व्यक्तींना निसर्ग ते कार्य देतो. ती अडचण नाही, ती कठीण परिस्थिती नाही, तर त्या व्यक्तीमध्ये असलेली शक्ती आहे. त्या व्यक्तीला योग्य ठिकाणी या निसर्गाला पोचवायचं आहे. त्या व्यक्तीची आणखी क्षमता वाढवून एक पाऊल त्या व्यक्तीला समोर न्यायचे आहे. त्या व्यक्तीला दृढ करायचे आहे, शक्तिवान बनवायचे आहे. एकंदरीत त्या व्यक्तीची परीक्षा घेऊन सलाखून तपासून त्या व्यक्तीला आणखी ऊर्जावान या निसर्गाला बनवायचे आहे. म्हणूनच त्या व्यक्तीची निवड झालेली आहे. मित्रांनो, कठीण परिस्थिती चांगल्या व्यक्तीला येते, त्याचे हेच एक कारण आहे की त्या व्यक्तीला आणखी चांगले निसर्गाला बनवायचे आहे. म्हणूनच मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्यवेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.